आम्ही आहोत नाशिक रोडच्या विद्युत भवनला। हे पहा विद्युत भवन, आणि या विद्युत भवनामधनं तर थेट महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा मंत्र्यापर्यंत सगळेजण फक्त आपल्या ग्राहकाची लूट कशी होते याचाच विचार जास्त करतात, असं धाडसानं म्हणण्याची वेळ आलेली आहे। आज महाराष्ट्र राज्यभरामध्ये MSEBीचं कनेक्शन घेतलेला ग्राहक सुखी दाखवा आणि करोडो रुपये कमवा अशी जर स्कीम काढली तर एकही ग्राहक सापडणार नाही। काका तुम्ही समाधानी का MSEBीच्या कारभाराबद्दल? अजिबात नाही। ओ साहेब तुम्ही समाधानी का? 6 महिन्यापासून वैतागलेलो आहे। तुम्ही समाधानी आहात का MSEB बद्दल? इथं चारीच्या चारी लोक म्हणतात अजिबात आम्ही समाधानी नाहीये। तर आता येवला तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातल्या शिवशंकर उपसा जलसिंचन संस्था या संस्थेचे सहकारी संस्थेचे 2 जण आलेले आहेत माझ्याकडे। तुम्ही दोघं सरळ उभे राहा। आता त्यांच्यावर काय अन्याय झाला आणि त्यांनी ह्या इथं आतमध्ये कोर्ट भरतं त्या इलेक्ट्रिकचे जेवढे लफडे चालतात त्याच्याबद्दल, तर इथले काय माणसं काम करतात आणि काय शेण खातात आणि काय चांगलं काम करतात हे सगळं आता त्यांच्या तोंडून आपण ऐकूया। समाधान आहेर आवाज येतोय का? माहिती अधिकार नाशिक देशमुख सर आवाज येतोय का? दोघांनी सांगा मला आवाज येतोय का? आम्ही विद्युत भवन नाशिक रोडला आहोत। आवाज येतो का सांगा? प्रशांत सर समाधान आहेर। स्लो कनेक्शन आहे तुमचं, बाहेर काढा आणि त्याच्यावर फोन येऊ देऊ नका फक्त, आणि असं करत राहायचं। हा रामेश्वर वाळके पाटील आवाज येतोय का हो? तुम्हाला आवाज येतो का बघा बरं, लाईव्ह मध्ये जा माझ्या। आपण आहोत महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जिथे ग्राहकाला कधी सेवाच मिळत नाही आणि ग्राहक कधी समाधानी होतच नाही। येतोय ना? चला हा बोला, काय प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा? आमचं उपसा जलसिंचन ग्राहक असून 2005चं कनेक्शन आहे आणि उपसा जलसिंचन ग्राहक आहे तुम्ही? उपसा जलसिंचन ग्राहक असून 2005चं कनेक्शन आहे आणि रेग्युलर बिल भरतोय। शेतकरी कोणी वीज बिल भरत नाही, पण आम्ही 2005 पासून रेग्युलर वीज बिल भरत आलेलो आहे। परंतु 2015 पासून आमचं ज्या ठिकाणी कनेक्शन आहे तिथं 8 तास सुरळीत वीज पुरवठा न होता फक्त 24 तासात 4 तास वीज पुरवठा होतो, तो देखील सुरळीत नसतो। आणि 4 तास वीज पुरवठा होत नसल्याने आमचं जे सिंचनाचं काम आहे ते पूर्ण होत नाही। तरी वीज पुरवठा सुरळीत नसल्या कारणाने आम्ही गावठाण फिडरवरून जिथं 24 तास वीज पुरवठा असतो अशा ठिकाणाहून वीज पुरवठ्याची मागणी केली होती, पण आम्हाला तो कमर्शियल दराने वीज पुरवठा करण्यात आला। कमर्शियल तुमची पण मागणी कमर्शियल दरानेच होती ना? कमर्शियल प्रमाणे मागणी होती, त्याप्रमाणे वीज पुरवठा झाला। पण मार्च 2023 ला आमचं कनेक्शन कमर्शियल झालं। 2023 ला कनेक्शन मार्च मध्ये या पुढे आता पाण्यात नका उभे राहू झाल्यानंतर देखील फेब्रुवारी 2024 पर्यंत 11 महिने तब्बल 11 महिने त्या कनेक्शनला मीटर बसवलेला नव्हता। आमचा वापर सुरू झाला डिसेंबर 31 ते जानेवारी 2024 पर्यंत सिंचनाचं पाणी पाटाला देण्यात आलं। त्यामध्ये आमचा फक्त 15 दिवस सिंचनाचा वापर झालेला आहे। 15 दिवस आम्ही 60 HP ने पाणी उपसा केल्यानंतर मीटर नादुरुस्त होता। त्यात ज्या वेळेला उपसा केला त्यावेळेला आमचा मीटर नादुरुस्त होता। आम्हाला वाटलं इथून मागे 0 युनिटचं बिल येत होतं, त्याप्रमाणे आम्हाला आता 0 युनिटचं बिल येईल, कारण आमच्या एवढ्या मोठ्या 60 HPच्या कनेक्शनला नादुरुस्त मीटर होता। आम्हाला वाटत होता चला आपलाच फायदा होतोय, घ्या मजा करून। परंतु झालं असं की या लोकांनी, महावितरणच्या लोकांनी 2 फेब्रुवारीला आमचा वापर संपल्याच्या नंतर मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट आहे आमच्याकडे, त्यांनी मीटर 2 फेब्रुवारी 2024 ला बदली केला आणि आमचा वापर झालेला आहे 24 जानेवारीपर्यंत। 15 दिवस आम्ही वापर केला, तब्बल 7,78,000चं वीज बिल आकारणी केली। आम्ही मार्चमध्ये त्याकरता CJRF मध्ये मार्चमध्ये तक्रार दाखल केली। मार्चमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर देखील 60 दिवसामध्ये ग्राहक तक्रार मंचाने निर्णय द्यायचा असतो त्या ग्राहकाला,
तब्बल 6 महिने झाले असताना देखील आजपर्यंत आम्हाला निर्णय देण्यात आलेला नाही. आणि त्यानंतर 5 तारखेला जी हिअरिंग झाली, 5 तारखेच्या हिअरिंगमध्ये ग्राहक मंचाने आदेश काढलेला आहे महावितरणला की सदर ग्राहकाचा वीज पुरवठा हा ऍग्रिकल्चर प्रमाणे लावण्यात यावा, ज्या फिडरवर आहे त्या फिडरवरून. तर 5 तारखेची ऑर्डर असताना आज 10 दिवस पूर्ण झाले. 5 तारखेच्या ऑर्डरमध्ये उल्लेख केलेला आहे की अधीक्षक अभियंत्याने ती ऑर्डर केलेली आहे. आमचा जो कोण आहे अधीक्षक अभियंता इंगळे साहेब आहे, मालेगाव मंडळचे. इंगळे साहेब करतात काय? इंगळे साहेबांनी 5 तारखेची ऑर्डर आहे, 5 तारखेला ऑर्डर केल्यानंतर टेरिफ बदलला पाहिजे आमचा ऍग्रिकल्चरचा लावा अशी ऑर्डर असताना आज 10 दिवस झाले तरी इंगळे साहेबांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सीजेआरएफने सांगितलं होतं की 3 दिवसात त्या ग्राहकाचा सीजेआरएफ जे आहे ना ते जरा मोकळं सांगा. ओस काका, ते फक्त ते घडी घातली ना ते काढा फक्त. हा बस. हा, महावितरणचं फक्त सरळ करा, बाकी काही न करू. महावितरण संदर्भात ज्या काही तक्रारी असतील ते न्यायालयीन कामकाज इथं सीजेआरएफला पाहिलं जातं की ग्राहकावर जर अन्याय होत असेल तर सीजेआरएफ मधून त्याला न्याय दिला जातो. त्याची मुदत आहे 2 महिन्याची. 60 दिवसात निर्णय द्यायचा आहे. इथं मार्च 2024 मध्ये 20 मार्चला तक्रार दाखल असून आज 6 महिने झाले तरी सीजेआरएफ सांगतं तुमचा जो निर्णय वीज दराचा जो टेरिफ असतो तो बदलाच्या संदर्भात ऍग्रिकल्चरचा टेरिफ लावण्यासाठी तुमचा जो निर्णय आहे तो अधीक्षक अभियंता यांना अधिकार आहे, त्याचा सीजेआरएफचा काही संबंध नाही. अधीक्षक अभियंता सांगता मला सीजेआरएफची ऑर्डर आल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. आता सीजेआरएफ जर सांगतंय अधीक्षक अभियंता निर्णय घेतील आणि तुमचा दर बदलतील, शेतीचा दर लावतील आणि अधीक्षक अभियंता सांगताय सीजेआरएफची ऑर्डर पाहिजे. फुटबॉल करताय, मध्येच ग्राहकाचा फुटबॉल झाला आहे. अशा कंडिशनमध्ये ग्राहकाने आत्महत्या करायची का? हे 1.5 महिन्यापासून पाटाला पाणी चालू आहे. ते पाऊस उघडला तर बंद होऊन जाईल. येवला तालुका आजही दुष्काळी परिस्थितीत आहे. या ग्राहकांना पाणी उपसायचं असताना देखील वीज पुरवठा कमर्शियल दराने होतोय. आमची एप्रिलमध्ये अधीक्षक अभियंता यांच्याकडे देखील मागणी आहे की आमचा कमर्शियल प्रमाणे जो वीज पुरवठा आहे तो ऍग्रिकल्चर प्रमाणे करा. त्यानुसार येवल्याचे जे उपकार्यकारी अभियंता आहे त्यांनी आमचा जो गावठाण फिडरवरचा जो कनेक्शन आहे तो शेती पंपाच्या फिडरवर जोडणी केलेली आहे. तसा अहवाल अधीक्षक अभियंत्यांना पाठवलेला देखील आहे. त्याच्यानंतर आमचं जे पूर्ण बिल होतं आजपर्यंत आम्ही 8,96,000 वीज बिल भरलेलं आहे फक्त फेब्रुवारी पासून. आणि ते देखील चुकीचं आलेलं आहे कारण आमचा मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट सांगतो 2 फेब्रुवारीला मीटर बदलला. 24 जानेवारी नंतर पाटाला पाणीच नाही आलं. तर 2 फेब्रुवारीला बदललेल्या मीटरमध्ये 37,000 युनिट आले कुठून? तो दुसऱ्या ग्राहकाचा जुना मीटर आमच्या कनेक्शनला जोडून दिलेला आहे. आमचं ते कंजम्पशन झालेलंच नसताना देखील 37,000 युनिटचं वीज बिल आम्हाला आकारण्यात आलेलं आहे. आणि एवढ्या दिवसानंतर आज 5 तारखेची जी ऑर्डर आहे, 5 तारखेची ऑर्डर असताना जे न्यायालयीन ऑर्डर म्हणता येईल त्याला, 5 तारखेची ऑर्डर असताना आज 10 दिवसात 3 दिवसात अहवाल कळवा म्हणून बोलले असताना 10 दिवस होऊन कुठलीही कारवाई या प्रकरणावर केलेली नाही आणि कुठलाही अहवाल देखील आलेला नाही. असं असताना जी आमची अडचण झाली आहे तर ग्राहक अक्षरशः मेटाकुटीला आले, पिळवणूक होत आहे की पाणी उपसायचा करायचा असताना देखील आमचं पाणी उपसा आम्ही करू शकत नाही. दुसरी गोष्ट की आमचं ज्या डिव्हिजनमध्ये कनेक्शन आहे जसं आम्हाला गावठाण फिडरवरून सप्लाय दिला म्हणून कमर्शियल दर लागू झालेला आहे. पण मनमाड डिव्हिजनमध्ये आम्ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती काढली असता मनमाड डिव्हिजनमध्ये 810 ग्राहक असे आहे जे 24 तास वीज पुरवठ्याचा लाभ घेत आहे. मग ती 810 लक्षात आणून दिलं का तुम्ही? आम्ही आरटीआय मध्ये ती माहिती काढून मंचासमोर ती सादर केलेली आहे. तर त्याच्यावर कार्यकारी अभियंता मनमाड यांनी उत्तर दिलं आहे की सदर ग्राहकांचं विलगीकरण आम्ही काही दिवसातच करत आहोत. पण 2005चं परिपत्रक आहे की गावठाण फिडरवरून शेतीला वीज पुरवठा करू नये. गावठाण फिडरवरून जर शेतीला वीज पुरवठा करायचा नसेल 2005चं परिपत्रक आहे तर आजपर्यंत ते 810 कंझ्युमर कसे काय लाभ घेत आहे? मग त्यांचे कनेक्शन का रद्द झाले नाही? मग त्यांना जर कनेक्शन देताय तुम्ही तर आम्हाला पण पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहे. आम्ही वर्षभरात फक्त 2च महिने वापर करतो पाटाला पाणी आल्यानंतर. उद्या जर पाटाचं पाणी बंद झालं तर आम्हाला त्या लाईटला काय करायचंय? फक्त आम्हाला पाटाला पाणी असताना वापर होतो आमचा म्हणजे पूर्ण वर्षभरात 2च महिने वापर. वर्षभरात आम्ही वीज बिल भरतो रेग्युलर. 2 महिने वापरून देखील वर्षभराचे बिल भरतो आम्ही. एका महिन्याचं ऍव्हरेज बिल किती असतं? 1 महिन्याचं ऍव्हरेज बिल 90,000 आलेलं आहे. 90,000 ऍव्हरेज बिल पण आलं ठीक आहे. पण नॉर्मल कोर्स मध्ये किती येतं? नॉर्मल ज्या वेळेला वापर नसताना आमचं 60 HP च्या कनेक्शनला वापर जरी नसेल तर 90,000 वीज बिल पडत असतं. मीटर ना दुरुस्त असेल तर मीटर दुरुस्त असेल तर 0 युनिटचे बिल पडतात.
पण हे एक वर्ष मीटर दुरुस्त करत नाही. आता कमर्शियल ग्राहकाचं मीटर जर तुम्ही पहिल्याच महिन्यात 90,000 आल्यावर का नव्हते आले? ज्या वेळेला 90 आलं त्यावेळेला मीटर ना दुरुस्त होतं. आम्ही ते वीज बिल भरून मीटर दुरुस्त करून घेतला. त्याच्यानंतर आमचा कमर्शियल ग्राहक झाल्याच्या नंतर मीटर ना दुरुस्त असताना आम्ही बिल येऊ नये म्हणून तसा अर्ज दिला. म्हणून आमचे तिथून पुढे 11 महिने बिल 0 युनिटचे आले. पण नंतर मीटर वापर झाल्यानंतर वापर असताना मीटर ना दुरुस्तच होता आणि वापर संपल्याच्या नंतर मीटर बसवतात. आता शेजाऱ्याला जिथं आमची तक्रार दाखल त्यांचं म्हणणं मीटर अगोदरच बसवलेलं आहे म्हणून तुमचं युनिट कंजम्पशन झालेलं आहे. पण आमचं काय म्हणणं आहे की आमचं पाटाला पाणी आल्याचं माहिती जी आहे आमची उपविभाग विंचूरमधून अर्ज करून माहिती मागवली. त्यांचं इरिगेशनची जी माहिती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार की 24 जानेवारी नंतर पाटाला सिंचनाचं पाणीच आलं नाही. जर त्या कनेक्शनला पाणीच नव्हतं तर आम्ही कंजम्पशन केलंच कसं? मग 2 फेब्रुवारीला मीटर बदलता, दुसऱ्या ग्राहकाचा जुना मीटर आणता, त्याच्या जुन्याच ग्राहकाचं कंजम्पशन झालेलं आहे आणि आम्हाला तो मीटर रिप्लेस बसवून देऊन आमच्याकडून पैसे लुबाडतंय शासन. तर त्यांचं म्हणणं आहे आमचं जर शासनच चोर आहे, शासनात चोर आहे. इथं जर MSEB चोर आहे. 2 फेब्रुवारीला मीटर बदलता, MSEB चोर आहे का? 100% चोर आहे. 2 फेब्रुवारीला जर मीटर बदलता त्यांचं म्हणणं आधी बसवलं सिद्ध करून द्या. महावितरणने सिद्ध करून द्यावं की आम्ही 2 फेब्रुवारीच्या अगोदर मीटर बदलली गेलेला आहे आणि बसवलेला आहे. फक्त आमच्याकडून 2 फेब्रुवारी आता उगाच झट्टे झाले ना आपल्याला. आता 6 महिने उगाच झटे झाले. आमचं नुकसान होतंय. दुसरी गोष्ट राज्य शासनाचा किती नुकसान झालं, आर्थिक किती झालं? आज आमच्या 6 महिन्यापासून पिळवणूक होत आहे. 1.5 महिन्यापासून पाटाला पाणी चालू असताना उपसा करणं शक्य झालं नाही कारण उत्पादन गेलं ते वेगळं. शेतीचं नुकसान झालं. कमर्शियल दर असल्यामुळे आम्ही पाणी उपसा करू शकत नाही. पाणी उपसा करीत नाही. परिणामी आमचे जे 20-25 सभासद आहेत त्यांचं नुकसान झालेलं शेतीत. आज एवढ्या दुष्काळ असताना आम्हाला पाणी मिळत नाही. कमर्शियल दराप्रमाणे ते जर याच्यामध्ये तुमचे आमदार खासदार करतात काय? काही मदत करता का तुम्हाला? जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य संपर्क केला होता. त्यांना या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे की यांचं कमर्शियल कनेक्शन यांनी मागणी केल्याप्रमाणे दिलं यांना बिल भरावं लागेल. पण आमचं मीटरचं जे कंजम्पशन जे झालेलं आहे आमचा वापर नसताना कंजम्पशन कुठून झालं? बरं, हा विचार कोणाच्या सुपीक डोक्यात आला आणि जे नॉर्मल कनेक्शन होतं ते कमर्शियल करावं असं का वाटलं होतं? शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा होत नाही. बरोबर, शेती पंपाला आज 8 तास दिवसा आणि 10 तास रात्रीचा वीज पुरवठा करण्याचं परिपत्रक आहे. पण इथं काय होतंय की हे फक्त रात्रीचा जो वीज पुरवठा तो देखील 2 तास कमी केलेला आहे. रात्री 8-10 तास वीज पुरवठा द्याऐवजी रात्री 8च तास देतात, दिवसा 8 तास देतात. पण आमचं ज्या फिडरवर कनेक्शन म्हणजे कुठूनही जा त्या शेतकऱ्याचं मरण ठरलेलंच. बरोबर. आणि आमचं जिथं कनेक्शन आहे पाटाला पाणी आल्यानंतरच आम्ही वापर करणार आहे. पाटाला पाणी आल्यानंतर लोड वाढतो असं सांगितलं जातं आणि 8 तासाऐवजी 4 तास वीज पुरवठा दिला जातो. म्हणून आमची मागणी होती की आम्हाला 2 महिन्यापुरतं गावठाण फिडरवरून कनेक्शन द्या. आता गावठाण फिडरवरून 1.25 जर दर लावले जात असतील तर ते अन्यायकारक आहे. बस ठीक आहे. त्यानंतर राज्यभरात जवळपास 8 ते 10 हजार उपसा जलसिंचन संस्था आहे आणि राज्य शासनाचा GR आहे 2012चा की उपसा जलसिंचन ग्राहक जे आहे त्यांना लघु दाबाचे जे ग्राहक आहे म्हणजे 150 HP पेक्षा छोटे ग्राहक त्यांना ₹1 युनिटने वीज पुरवठा व्हायला पाहिजे आणि जे उच्च दाबाचे ग्राहक आहे उपसा जलसिंचन ग्राहक त्यांना ₹1.16 वीज दराने वीज पुरवठा व्हायला पाहिजे. आम्ही अशी मागणी अधीक्षक अभियंता मालेगाव यांच्याकडे 24 एप्रिल रोजी केलेली आहे. ज्या 24 एप्रिलच्या मागणीवर आजपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. मग एवढे दिवस नेमकं हे करताय का शासनाचा पगार घेऊन? मग ज्या वेळेला CJRFची ऑर्डर गेली, आता अधीक्षक अभियंता सांगताय CJRFची निर्णय पाहिजे मला. CJRF सांगता अधीक्षक अभियंत्यांना ते अधिकारी आमचा काही संबंध नाही ते निर्णय घेतील. शेतकऱ्यांनी कुठं जायचं नेमकं? आमची आता मागणी आम्ही पूर्ण CJRFचे जज करतात काय? ते तरी काही करतात का नाही का? ते नुसते खुर्च्या उभारून राहिले. आज 6 महिने झाले CJRFने कुठलाही निर्णय. कोण कोण आहे त्यांच्यामध्ये? नावं सांगा त्यांचे. रंजना S पगारे मॅडम आहे. रंजना S पगारे कोण आहेत त्या तिथल्या चेअरमन आहे. बरं, CJRFच्या चेअरमन आणि ते महावितरणनीच नियुक्त केलेले. ते महावितरणची बाजू कशी शेप आहे ते आम्हाला समजून सांगतायत. अरे पण CJRFचा जो चेअरमन आहे तो महावितरणचा रिटायर्ड नसावा. जो रितसर जी तो 3rd पर्सन ठेवायला सांगितलेला आहे. ती 3rd पर्सन ठेवायला पाहिजे. पण औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल असताना की तुम्ही महावितरणचाच रिटायर्ड माणूस तिथं जज म्हणून बसू नका अशी याचिका दाखल असताना देखील
तिथं परत महावितरणच्या सीई असलेल्या म्हणजे पुन्हा महावितरणच्याच माणसं लुटायला ठेवली. सीई असलेल्या मॅडम तिथं बसलेले आहे. तिथं सदस्य म्हणून एक फक्त बाहेरची व्यक्ती पिंगळे साहेब, त्याच्यानंतर एक महावितरणचे कार्यकारी अभियंता म्हणून तांदळे साहेब बसवलेले. ते दोन्ही लोक ग्राहकाचं काही पाहतच नाही. महावितरणचेच बसवलेले, महावितरणचाच पगार घेतात. ते ग्राहकाची बाजू कुठं मांडणार आहे? त्यांना आम्ही मुद्दे आमचे समजून सांगत असताना ते कुठल्याही प्रकारे आमचे मुद्दे समजून म्हणजे ग्राहकाला रिलीफ कुठूनच नाही मिळतच नाही. फक्त आमची चूक झाली की आम्ही यांच्याकडे येण्याऐवजी जे कलेक्टर कार्यालयाच्या आवारात जे तक्रार मंच आहे, ग्राहक तक्रार मंच, तिथं जर गेलो असतो तर तिथं अदर 3 लोक जस्टिस म्हणून बसलेले, त्यांनी 100% आम्हाला न्याय दिला असता. पण शेतकरी आज्ञाने असतो म्हणजे CJRF कडे येऊ नका असं सांगायचंय का तुम्हाला? हेच सांगायचंय की ज्या ग्राहकांची विजेच्या संदर्भात तक्रार असेल त्यांनी CJRF येणं टाळावे. त्यांनी ग्राहक पंचायत जी आहे. का बरं CJRF चे लोक काय शेण खातात? CJRF मध्ये जे 2-3 लोकांचं जे पॅनल असतं तिथं एकच माणूस बाहेरचा घेतलेला आहे. 2 लोक जर महावितरणचे आहे तर ते महावितरणचे 2 लोक काय घंटा ग्राहकाला न्याय देणार आहे का? ते त्यांचीच बाजू कशी शेप आहे आता आम्ही त्यांना समजून. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे ग्राहक कक्ष आहे ते काय करतं? जिल्हा अधिकारी कार्यालयात जे ग्राहक निवारण मंच आहे तो तिथं सर्व प्रकारचे तंटे तिथं आपण नेऊ शकतो. जशी एखाद्या पुरवठादार तिथं लवकर न्याय मिळेल का? CJRF जास्त लवकर न्याय देतं का? CJRF 60 दिवसात न्याय देतं अशी तरतूद आहे. म्हणून आम्ही 60 दिवसात रिलीफ मिळेल म्हणून CJRF कडे आलो. ग्राहक पंचायत जी आहे CPS ला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तिथं 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष लागू शकतं. आम्हाला वाटलं इथं 60 दिवसात रिलीफ म्हणून इकडे आलो. पण आम्ही तिकडे 2 वर्ष गेले असते तरी चाललं असतं. पण तिकडेच जायला पाहिजे होतं. कारण ते ग्राहकांची जी गोष्ट आहे, जे अडचणी आहे त्या समजून घेता आणि त्यांना ग्राहक आणि पुरवठादार दोन्ही गोष्टी सारख्या आहे. ते महावितरणने नियुक्त केलेले तिथं कोणी न्यायाधीश बसवलेले नसल्यामुळे ते ग्राहकांच्या हिताचे निर्णय देऊ शकतात. आता काल परवाचा निर्णय दिंडोरीमध्ये एका ग्राहकाची तक्रार होती. त्यांच्या शेतात 3 लाईटचे खांब होते आणि ट्रान्सफॉर्मर होता. त्यांनी तिथं ग्राहक पंचायतमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा तो ट्रान्सफॉर्मर काढून घेण्याचे आदेश देण्यात आलेले. त्याच्यानंतर त्यांना किती दिवसात विलंब जर झाला तर 5,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले पर डे महिन्याला. दुसरी गोष्ट त्यांची जी पिळवणूक झाली, त्यांना जो मानसिक शारीरिक त्रास झाला त्याबाबत त्यांना महावितरण कंपनीला 30,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश केलेले आणि विलंब केल्यास 5,000 रुपये प्रति महिना त्या ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश केलेले. आता आमची तक्रार दुसरा एक मुद्दा आहे की मनमाड डिव्हिजन मध्ये जे 810 ग्राहक 24 तास वीज पुरवठ्याचा जो लाभ घेत आहे ते ग्राहक वीज बिल भरत नाही. आम्ही तरी वीज बिल भरतो. दुसरी गोष्ट मनमाड म्हणजे ते वीज बिल भरत नसताना सेवा अखंड चालू आहे. अखंड सेवा. दुसरी गोष्ट बिना पैशाची, वितरणमध्ये जी बिना पैशाची सेवा चालू आहे. दुसरी गोष्ट आज राज्य शासनाने जो मोफत विजेचा जो निर्णय घेतला त्या मोफत विजेच्या निर्णयामध्ये फक्त 7.5 HP पर्यंतच्या ग्राहकांना तो लाभ दिला जाणार आहे. आज आमचे जे सभासद आहे किंवा राज्यभराच्या 10 ते 15 हजार उपसा जलसिंचन संस्था आहे त्यांना जास्त लांबून धरणाचा असेल कॅनलचा असेल पाणी उपसा करायचे म्हणून ते 50 शेतकरी 100 शेतकरी एकत्र येऊन अशा शेतकऱ्यांनी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करून त्यांनी कनेक्शन घेतले. त्यांना राज्य शासनाचा 1 रुपया युनिटने वीज पुरवठा करण्याचा शासन निर्णय देखील असताना आम्हाला इथे 1 रुपया युनिटने वीज पुरवठा करत नाही. दुसरी गोष्ट असे ग्राहक जे आहे उपसा जलसिंचन ग्राहक ह्या लोकांना शासनाने जी वीज बिल माफी दिली. हे उपसा जलसिंचन ग्राहक जे आमचे जे सभासद आहे त्याच्यात पण 1 HP 2 HP प्रमाणे आम्ही बसतोय. आमचा 60 HP म्हणजे 1 HP 2 HP येत आहे. आता आमचा 1 HP 2 HP चा जो लोड आहे जर ग्राहकांवर टाकलं तर आमचं प्रति ग्राहक 1 HP 2 HP येणार आहे. त्या लोकांना 7.5 असून फुकट वीज पुरवठा होणार आहे. आम्हाला तो त्याच्यात देखील लाभ दिला जात नाही. राज्य शासनाच्या GR नुसार जो लाभ मिळायला पाहिजे होता तो देखील दिला जात नाही. आणि आज CJRFने जी ऑर्डर काढली 5 तारखेला त्याच्यावर अधीक्षक अभियंता कारवाई करत नाही. ते म्हणते CJRFची अंतिम ऑर्डर पाहिजे. इथं आम्ही आपल्याला CJRF कडनं सगळी निराशा पदरी पडलेली आहे. आपले सगळे हाल होत आहेत. तर ग्राहक संरक्षण केंद्राकडे गेला असतं तर काय झालं असतं? तिकडे न्याय नक्कीच मिळाला असता. ग्राहक संरक्षण पण उशिराने मिळाला असता. उशीर जरी झाला असता पण तिथल्या जे ग्राहक मंच आहे त्यांचा विषय कसा आहे की तिथं महावितरणचे लोक न्याय द्यायला बसवलेले नाही. तिथं शासनाने नियुक्त केलेले 3 लोकांचं पॅनल आहे. ती दोन्ही लोकांची बाजू ऐकून घेईल. आणि इथल्या पॅनलवर काय पॅनलचा विषय आहे की 2 लोक तर महावितरणचे जसं पगारे मॅडम आहे महावितरणमध्ये CE होत्या त्या रिटायर झालेल्या आहेत त्यांना इथं बसवलेलं आहे. दुसरी गोष्ट अधीक्षक इथं कार्यकारी अभियंता तांदळे साहेब आहे ते देखील महावितरणनेच नियुक्त केलेले आहेत. 2 लोक जर त्यांचे आहे तर ते पिंगळे साहेबांचं कोण ऐकतंय? पिंगळे साहेबांना ग्राहकांना पिंगळे साहेब हे कोण आहे? पिंगळे साहेब रिटायर अधिकारी आहे.
जे कुठं इलेक्ट्रिकल पण ते MSEBचे चे का? पण ते MSEBचे नसून त्यांना बाहेरून नियुक्त केले, त्यांना राज्य सरकारकडून इथं नियुक्त केलेलं आहे. अच्छा. आता एक व्यक्ती ते तरी न्याय देता का नाही? ते न्याय देतील असं त्यांचं जे बोलणं न्याय देतील असं दिसतंय, पण जे लोक महावितरणचे ते काय नाही देणार. अच्छा. तर त्यामुळे काय झालंय की 6 महिने झाले आम्ही ज्यांच्याकडे फेऱ्या मारतोय, हे एक हिअरिंग ठेवायला 2-2 महिने लावताय. 60 दिवसात निर्णय द्यायला पाहिजे, 6 महिने झाले, ते कुठलीही प्रकारची निर्णय नाही. आता 5 तारखेला जो आदेश काढला त्यावर देखील अधीक्षक अभियंता निर्णय देत नाही. आता 5 तारखेला जो आदेश आहे त्यानुसार शेजारेबने कळवले आहे की 3 दिवसात कारवाई करा. सदर ग्राहकाचं जे मागणी आहे त्यानुसार तुमच्या अधिकारात अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिलंय की तुमच्या अधिकारात याच्यावर निर्णय घ्या आणि मंचाला 3 दिवसात कळवा. आज 10 दिवसात कुठलीही कारवाई नाही, मंचाला कुठलंही कळवलेलं नाही आणि ग्राहक फक्त 100% याच्यात काम चुकारी चालू आहे, सांगता येतं असं? काम चुकारी असंच म्हणावं लागेल. अधीक्षक अभियंता आणि भ्रष्ट आचरण आहे असं म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट भ्रष्ट आचरण आहे असं म्हणावं लागेल का CJRFचं? 100% असं म्हणता येईल. आणि जो निर्णय यांना घ्यायला लावलाय त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे, ग्राहक हिताचा निर्णय. CJRFने सांगितला निर्णय ते घेत नाही. CJRF म्हणतं त्यांचा अधिकार आहे, ते सांगता CJRFचा अधिकार आहे. मग नेमकं आमचा फुटबॉल करताय, नेमकं निर्णय देणार कधी? आता 15 दिवसात निर्णय देणार कधी? लाईट मिळणार कधी? उपसा होणार कधी? शेती चालणार कधी? याच्यात सगळ्यात महत्वाचा आमचा वापर जो आहे, पाटाला पाणी आल्यानंतर आमचा सिजनल वापर आहे असं पत्रामध्ये उपकार्यकारी अभियंता यांनी कळवले देखील आहे. आमचा सिजनल फक्त पाटाला पाणी आल्यानंतर वापर होतो. पाटाला पाणी आल्यानंतर आता उद्या पाणी बंद झाल्याच्या नंतर 15 दिवसात 20 दिवसात यांनी 24 तास वीज पुरवठा केला तर आम्हाला त्याला काय करायचं? आम्हाला फक्त वापर पाणी असताना करायचा असताना इथं ते 4 तास वीज पुरवठा करतात, तो देखील सुरळीत नाही. मग आमचा 4 तास वीज पुरवठा तुमच्याकडे जोपर्यंत सुरळीत करण्याची तुमची क्षमता नाही, सेक्शन इन्चार्ज त्यावेळेला दुसरे सेक्शन इन्चार्ज होते, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आमचा 8 तास वीज पुरवठा सुरळीत करा. कोण होते सेक्शन इन्चार्ज? चौधरी म्हणून होते सेक्शन इन्चार्ज. कुठं बसायचे ते? जे पाठोदा सेक्शन आहे तिथं बसायचे. त्यांनी सांगितलं इथं टेक्निकल प्रॉब्लेम आहे. एकही सक्षम नाही गाव जो शेतकऱ्याचं भलं पाहू शकतो, शेतकऱ्याच्या सुविधेचं पाहू शकतो असा एक तरी अवकातीचा अधिकारी आहे का? सरळ सांगितलं आहे का? 8 तास जरी वीज पुरवठा करायचा शेतकऱ्याला, पण इथल्या जो तुमचा फिडरवर कनेक्शन आहे त्या फिडरची क्षमता नाही आहे, तिथं ओव्हरलोड आहे. तुम्हाला भविष्यात 2-5 वर्षात दुसरं सबस्टेशन ते मंजूर होईल आणि तुमचा प्रश्न सुटेल. माझा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर द्या. एक तरी अवकातीचा अधिकारी आहे का जो शेतकऱ्याचं पाहतो भलं जरा? कारण कमर्शियल रेट देतो म्हटल्यावर तुमची काळजी घ्यायला पाहिजे होती त्यांनी. मग कमर्शियल कनेक्शन असताना 11 महिने मीटर दुरुस्त होतं. मग 11 महिने यांनी काय केलं? त्याच्यानंतर वापर झाल्याच्या नंतर 1 मीटर आणून बसवता आणि तेच सांगताय महावितरणचे अधिकारी सांगताय 2 फेब्रुवारीला मीटर बदलला. 2 फेब्रुवारी मीटर बदलला, आमचं कंझम्पशन 2 फेब्रुवारी नंतर झालेच नाही. मग तुम्ही 7,78,000 जे बिल लावलेले ते कशा आधारे लावले? त्यांना म्हटलं तुम्ही सिद्ध करून द्या, तुम्ही आधी मीटर बसवलंय तर सिद्ध करून द्या. कंपनीने आमचं म्हणणं आहे, महावितरण कंपनीने हे सिद्ध करावं की त्यांनी 2 फेब्रुवारीच्या आधी मीटर बसवला होता आणि हे तुम्ही वापरलेले. त्या मीटरला आमचा वापरच झालेला नाही. त्यांनी दुसऱ्या ग्राहकाचं जुनं मीटर आणलं, त्या ग्राहकाकडून कदाचित पैसे घेतले असतील, त्याचं कंझम्पशन आमच्या माथी मारताय. या प्रकारे आमची लूट होते. या इथे उभे राहा. हे आपले आता 3 राजे आहेत आपले. हे कोण आहे पहिले? नरेंद्र मोदी. हे इकडं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, हा, ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदे. देवेंद्रजी फडणवीस. आणि तिसरे अजित पवार उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मला सांगायचंय, राज्य शासनाचा शासन निर्णय असताना 1 रुपया युनिटने आम्हाला वीज पुरवठा व्हायला पाहिजे. आजपर्यंत आम्हाला त्याचं अज्ञान असल्याने आम्हाला 2 रुपये 40 पैशांनी वीज पुरवठा केला. त्याच्यानंतर आमचं कमर्शियल कनेक्शन केल्यानंतर आम्हाला 15 रुपये युनिटने वीज पुरवठा केला. देवेंद्रजी फडणवीस, मला तुम्हाला सांगायचंय, शासन निर्णय असताना इकडे अंमलबजावणी होत नाही. आमची मागणी 24 एप्रिलला मागणी असताना त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. 4 महिने होऊन गेले. तर याच्यावर तुम्ही करताय काय? याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांना CJRFची देखील ऑर्डर असताना संबंधित अधिकारी जर निर्णय घेत नसेल तर त्या दिवसापासून त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? कायद्याची तरतूद आहे, त्यांनी निर्णय घेतला नाही म्हणून जो त्यांना दंड आहे तो दंड व्हायला पाहिजे, ती पेनल्टी त्यांना लागली पाहिजे. आणि शेतकऱ्याचे जे नुकसान होतंय 5 तारखेच्या आदेशानंतर आजपर्यंत आमचं जे नुकसान होतंय त्याची भरपाई द्यायला पाहिजे शासनाने. आणि दुसरी गोष्ट, जे आमचं सिंचनासाठी जो वीज पुरवठा शासन निर्णयानुसार 1 रुपया युनिटने जो वीज पुरवठा व्हायला पाहिजे तो करायला पाहिजे यांनी. आणि
पण आमची अपेक्षा आहे की यांचं जे बोलणं दिसतं ग्राहक निवारण मंचाकडे जी तक्रार दाखल आहे तिथं जे पगारे मॅडम आणि ते तांदळे साहेब ज्या गोष्टी सांगताय आम्हाला समजून ते ग्राहकाची बाजू आम्हाला समजून सांगताय त्याप्रमाणे आम्हाला एक शक्यता वाटते की आमच्या हिताचा निर्णय देणार नाही. आम्हाला शेवटी नाईलाज असतं जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जे पंचायत भरते तिथं तक्रार दाखल केली तर 100% आम्हाला रिलीफ मिळेल. आणि आमची जे कंजम्पशन झाले नसताना आम्हाला जे 37,000 युनिटचं बिल लावलेलं आहे त्याच्यावर आम्हाला रिलीफ आणि आमचं बिल ते दुरुस्त तिथं गेल्यानंतर होईल. पण आमचे अज्ञानामुळे आमचे 6 महिने वाया गेले आणि आज 1.5 महिन्यापासून उपसा करता आला नाही ते देखील आमचं नुकसान झालेलं आहे. तर आम्हाला वाटतंही न्याय देणार नाही आम्हाला तिकडेच जावं लागेल. आता आम्ही मंगळवारी परत कार्यालयीन वेळेत इथले जे कुंभेकर साहेब आहेत त्यांना आमचा जो समस्या आहे ती सांगणार आहे आणि त्याच्यावर बुधवारी त्यांचा सगळा कार्यक्रम लावून टाकू आपण. त्यानंतर काय ते निर्णय घेता अधीक्षक अभियंता इंगळे साहेबांनी जी आमच्या आदेशावर जी अंमलबजावणी केली नाही त्याच्यावर काय निर्णय होईल त्यांचे वरिष्ठ असल्यामुळे आम्ही कुंभेकर साहेबांना मंगळवारी येऊन भेटणार आहे. त्याच्यानंतर पगारी मॅडमला हा विषय आम्ही सांगणार आहे. तुमच्या आदेश असताना अधीक्षक अभियंता निर्णय घेत नाही मग यांना पैसे सक्षम आहे का सगळे ते सक्षम असताना ते करत नाही म्हणजे त्यांना पैसे पाहिजे का आमच्याकडून कुठेतरी शंका येते. मग पैसे दिल्यावर काम करणार आहे का? पैसे कोणचे पण पावतीवाले का बिना पावतीचे पैसे पाहिजे असतील. आज ग्राहक निवारण मंचाची ऑर्डर असताना इंगळे साहेब का निर्णय घेत नाही सक्षम असताना? विचारून घ्या मग बिना पावतीचे किती होता बिना पावतीचे जास्त सांगून टाका म्हणा 10-5 लाख पाहिजे का बिना पावतीचे? मग ती देण्याची आमची शेतकऱ्यांची ताकद नाही. शेतकऱ्यांना तुम्ही 1 रुपया युनिटनं वीज पुरवठा करायला पाहिजे आणि त्या 810 ग्राहकांना जो ज्याप्रमाणे वीज देत आहे त्याप्रमाणे आम्हाला देखील पाहिजे आणि तुम्हाला 810 ग्राहकांना देत आहे ते आमच्या नियमात जर निर्णय होतच नसेल तर विषयाच्या बाटल्या देऊन टाका आम्हाला सगळ्यांना. किती जण आहे आपण? आमचे जवळपास 57 सभासद आहे पण प्रत्यक्ष सभासद नोंदणी असते पण आम्ही 20 ते 22 शेतकरी 20 ते 22 शेतकऱ्यांनी आजपर्यंत 8,90,000 रुपये बिल भरलंय. आता याच्यापेक्षा जास्त पैसे शेतकरी आणू शकत नाही. त्या 20-22 जणांना आत्महत्येची साधनं पुरवा. त्या लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हे जर निवारण मंचाचे ऑर्डर असताना जर निर्णय घेत नसतील कायदेशीर जो निर्णय आहे जो कायदेशीर त्यांनी जो निर्णय दिला त्याप्रमाणे यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. जर निर्णय घेत नसतील तर मग आत्महत्या करायची का? मी हे म्हणते त्याच्याकडे जाय तो म्हणतो याच्याकडे जाय मग मध्ये ग्राहकांनी काय करायचं? तर मला ऊर्जा मंत्र्यांना सांगायचं या माध्यमातून जो शासन निर्णय त्याची अंमलबजावणी या लोकांनी करावी. हे सक्षम नसतील तर यांनी या पदावर बसण्याची यांचा अधिकार नाही. राज्य शासनाच्या JR नुसार जर शेतकऱ्याला न्याय देत नसतील 2012चा जो JR आहे त्या JR नुसार जर आम्हाला 1 रुपया युनिटने वीज पुरवठा करत नसाल तुम्ही इथून या पदाचा राजीनामा देऊन घरी बसायला पाहिजे. तुम्हाला फक्त पैसे पाहिजे का? तुम्हाला टेबला खालून पैसे दिले तर तुम्ही निर्णय घेणार आहे का? नाही टेबला खालून पैसे देऊ तुमचा रेट तरी फोडा म्हणा जाहीररित्या म्हणजे ते तरी देऊ. तुमच्या तोंडात बंडलं कोमू आम्ही काय अडचण नाही आम्हाला. ते शेण खा शेणात बुडून बुडून त्या नोटा घालू तुमच्या नारड्यात आम्ही. आणि शेतकऱ्यांनी जे 8 लाख रुपये 8,96,000 जे वीज बिल भरलं शेतकऱ्यांनी कर्ज काढून वीज बिल भरलं असताना बिल भरलेलं असतानाही अंमलबजावणी करत नाही. तो निर्णय पायदळी तुडत आहे. यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. एकंदरीतच विद्युत महामंडळाच्या CJRFच्या या अकार्यक्षमतेमुळे ही वेळ आलेली आहे. CJRFची अकार्यक्षमता इतकी आहे की संबंधितांना आदेशित करून सुद्धा संबंधित कारवाई करत नाही. ते सुद्धा गेंड्याच्या कातडीचे. परवा गेंड्यांचा मला फोन आला की अरे आम्हाला गेंड्यांना बदनाम करू नका. गेंड्याची कातडी जी आहे ती खरंच सेन्सिटिव्ह आहे. ही गेंड्यापेक्षा भयानक भंगार पद्धतीची त्वचा आहे यांची. तर आमचं नाव घेऊ नका असं गेंड्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं मला. इतके नीच आहेत हे लोक आणि पार शेतकऱ्याला फाशी घेण्यापर्यंत हे वेळ आणतात आणि कमर्शियल रेटनी वीज घेऊन सुद्धा अशा थर्ड क्लास पद्धतीची सेवा देतात. आणि दुसऱ्या बाजूला 810 ग्राहक असे आहेत की जे बिल भरत नाही बिल भरत नाही आणि फुकट त्यांना सगळी सेवा चालू आहे. त्यांना वीज बिल पण माफ केलेलं आहे. त्याच्यानंतर आता 5 वर्ष शासन त्या जो 24 तास 810 ग्राहक आहे. मनमाड डिव्हिजन मध्ये 810 ग्राहक आहे. पण जर राज्यात विचार केला तर आमच्याकडे एक पत्र आहे. त्या पत्रानुसार 10 HP वरती जे ग्राहक आहे राज्यभर 3,150 ग्राहक आहे. ते ग्राहक वीज बिल भरत नाही असं जे मुख्य अभियंता आहे जे मुंबईचं कार्यालय आहे त्यांचं एक पत्र आहे. बांद्र्यावाला का बांद्र्याचं ते 3,150 ग्राहक वीज बिल भरत नाही. 10 HP वरचे कनेक्शन आहे त्यांना वीज बिल 24 तास आहे. त्याच्यानंतर मनमाड डिव्हिजन मध्ये जर 810 योगेश जाधव ऑफिसला या
810 ग्राहक जे वीज बिल भरत नाही ते फक्त मनमाड डिव्हिजनचे आहे. राज्यभरात किती ग्राहक असतील असे तो जर हिशोब काढला ते 10-15 हजार ग्राहक असे असतील तर ते वीज बिलच भरत नसताना त्यांना 24 तास वीज पुरवठा करता येईल. आणि आज आम्ही वीज बिल भरत असताना तर अशा अकार्यक्षम MSEBच्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. दोन वेळा म्हणायचं. अशा MSEBच्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. 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 आणि ते CJ काय आहे? CJRFची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. CJRFचे आदेश नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. 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 CJRFची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. CJRFचा आदेश नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. बांद्र्याला बसलेल्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. इंगळे साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. अरे इंगळे साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. इंगळे साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते.